अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मित्रांनो. तर आज मी एका खास विषयावरती व्हिडिओ बनवला आहे. तो म्हणजे काय, तर काही खास असे तोडगे किंवा खास असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जे उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घराच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी त्याचा खूप मोठा फायदा त्याचा होणार आहे. तर वेळ कसलाही वाया न घालवता आपण त्या मेन व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यातला पहिला तोडगा आहे, पहिला उपाय काय आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर दर गुरुवारी आपल्या देवघरातील देवांची जेव्हा तुम्ही पूजा करता, तेव्हा देवांना हळदी कुंकू वाहत असताना त्यांना थोडी अक्षता, अखंड तांदूळ जे असतात ते देवांना नक्की व्हायचं आहे. त्यामुळे काय होतं, तर तुम्हाला तुम्ही केलेल्या पूजेचं पूर्ण फळ त्यामुळं मिळतं. तर दुसरा उपाय आहे, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आतल्या बाजूने गणपतीचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला अजिबात लावायची नाही आहे. तिसरा उपाय काय आहे, तर घरात कधीही तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा, कधीही तुटलेली भांडी, फुटलेला आरसा किंवा बंद पडलेले घड्याळ अजिबात ठेवायचे नाही आहेत. तर काय होतं, या गोष्टींमुळं निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये पसरते आणि त्यामुळं आपल्या घरात होणाऱ्या प्रगतीमध्ये त्याचे अडथळे येऊ शकतात. त्यामुळे असं जर काही तुमच्या घरामध्ये असेल तुटलेलं फुटलेलं, ते आजच्या आज तुम्ही घरातून त्याची विल्हेवाट लगेचच्या लगेच लावून घ्या. चौथं आहे ते म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरात कधीही रात्रीची उष्टी भांडी तशीच ठेवून झोपू नका. खूप जणांना अशी सवय असते की स्वयंपाकघरामध्ये रात्रीची भांडी तशीच ठेवायची आणि सकाळी उठून भांडी घासायची, पण तसं अजिबात तुम्ही करू नका. या गोष्टींमुळं काय होतं, तर आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण जाणवायला सुरुवात होते. लक्ष्मी देवी आपल्यावर नाराज होते, कारण लक्ष्मी देवीला नेहमी स्वच्छता हवी असते आणि असं जर आपण केलं तर लक्ष्मी देवी नाराज होते आणि आपल्या घरामध्ये आपल्याला खूप काळानंतर अशी आर्थिक चणचण जाणवायला सुरुवात होते. तर पाचवा उपाय आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा जेवण करत असता तेव्हा जेवत असताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच तोंड करून तुम्हाला जेवायचं आहे. तर असं केल्याने काय होतं, तर आरोग्य आणि ऐश्वर्य आपल्याला लाभतं या गोष्टींमुळे. तर सहावं आहे, तर तुम्हाला दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमान चालीसाचे पठण तुम्हाला करायचं आहे. तर या सगळ्यांमुळं काय होतं, तर आपल्या पाठीमागं लागणारी जी पीडा आहे ती पीडा सगळी दूर होतील. त्यामुळे दर शनिवारी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. जो पुढचा उपाय आहे तो म्हणजे काय, तर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूंना आपल्या सिंदुराने किंवा काय म्हणतात ते कुंकवाने जरी तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल. तर दोन्ही बाजूंना तुम्हाला स्वस्तिक सिंदुराने काढायचं आहे. त्यामुळे काय होईल, तर आपल्या लक्ष्मी देवीचा आशीर्वाद, लक्ष्मी देवीचा वास आपल्या घरात कायम आपल्यासोबत राहील. पुढचं आहे, रात्री झोपताना कधीही डोके उत्तर दिशेला करून झोपू नका. दक्षिण किंवा पूर्व दिशा ही त्यासाठी उत्तम आहे. पुढचं आहे, तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी घरात अंधार अजिबात ठेवायचं नाही. तिन्ही सांज कधी होते, तर 6:30, 7:30 ते 7 या दरम्यान तिन्ही सांज झालेली असते. तेव्हा आपल्या घरामध्ये आपल्याला काळोख ठेवायचा नाही आहे. देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा नक्की लावा आणि घरामध्ये आपल्या काही दिवा लावायची गरज नाही आहे. घरामध्ये लाईट्स वगैरे तुम्ही चालू करा, परंतु घरामध्ये अंधार यावेळेला ठेवायचा नाही. पुढचा आहे, आजारी व्यक्ती किंवा गरोदर महिला या लोकांना यामध्ये सोडल्यास इतरांनी तिन्ही सांजेला झोपणं पूर्णपणे शास्त्रानुसार वर्ज्य आहे. 6च्या पुढे अजिबात झोपायचं नाही आहे घरामध्ये. त्यामुळे लक्ष्मी देवी आपल्यावरती नाराज होऊ शकते आणि परत आपल्याला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं. पुढचं आहे, ताटात घेतलेले अन्न कधीही अर्धवट टाकू नका, उष्ट ठेवू नका किंवा अन्न वाया घालवू नका. जे काय आपल्या ताटामध्ये दिलेलं आहे ते सगळं संपवून मगच ताटामध्ये हात तुम्ही धुवा. जर तसं केलं तर काय होतं, तर अन्नपूर्णा देवी आपल्यावरती नाराज होते आणि तो खरं तर अन्न वाया घालवल्यामुळे अन्नपूर्णेचा आपण अपमान केला असं वाटतं. त्यामुळे अन्नपूर्णेचा अपमान कधी करू नका. आपल्या ताटात आलेलं जेवण सगळं संपवा. आणि ही एक सवय आहे माणसांना की काही जणांना अशी सवय लागलेली असते की आपण जेवतो आणि थोडं राहिले की थोडे 1 घास 2 घास असेच ठेवायचे, उष्ट ठेवायचं, त्याच्यामध्ये हात धुवायचा. पण असं कधीही करू नका. तुम्हाला जेवढं लागतंय ना तेवढंच अन्न तुमच्या ताटामध्ये घ्या, तेवढंच खावा. भलेही तुम्ही कमी खावा, पण पूर्ण ताट तुमचं स्वच्छ असलं पाहिजे आणि मगच तुम्ही त्यात हात धुवा. उरलेल्या जेवणामध्ये अजिबात हात धुवू नका आणि अन्नपूर्णेचा अपमान तुम्ही करू नका. बघा, जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा तुमच्या खिशामध्ये नेहमी एक पांढरा रुमाल ठेवा. त्यामुळं काय होतं, तर नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून लांब राहते, नकारात्मक ऊर्जा आपल्याला लागत नाही. पुढचा उपाय आहे, दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वांची जोडी अर्पण करा.
आता यामुळे काय होईल तर आपला जो बुधग्रह आहे तो मजबूत होतो आणि बुधग्रह हा आपला व्यवसायाशी संबंधित असतो. त्यामुळे जर तुम्हाला व्यवसायामध्ये काही तोटा सहन करावा लागत असेल, काही अडचणी असतील, पैशाची टंचाई असेल, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा की दर बुधवारी तुम्ही गणपतीला 21 दुर्वांची जुडी द्या, अर्पण करा. हे केल्यामुळे तुमचा बुधग्रहही मजबूत होईल आणि त्यामुळे काय होईल तर तुमच्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर बघा, पुढचा आहे कोणत्याही महत्त्वाच्या कामाला किंवा कराराला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा घरातून 1 चमचा दही साखर खाऊन बाहेर पडा. त्यामुळे काय होतं तर निगेटिव्हिटी आपल्या मनातून बाहेर पडते, पॉझिटिव्हिटी राहते आणि त्यामुळे कोणतेही काम आपण जे करतो त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं. पुढचं आहे घरातून महत्त्वाच्या कामासाठी निघताना पहिलं पाऊल नेहमी उजवं पुढं टाकावं. खूप काळापासून आपल्या घरामध्ये जर वडीलधारी माणसे वगैरे असतील तर आपल्याला हे नेहमी सांगत असतात की जेव्हा तुम्ही कोणतेही शुभ काम करता तेव्हा उजव्या हातानं करा किंवा उजवं पाऊल पुढे टाका पहिल्यांदा. त्यामुळे काय होतं तर आपल्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळतं. पुढचं आहे दर शुक्रवारी आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण पैसे जिथं ठेवतो त्या कपाटामध्ये एक पांढरं कमळ किंवा गुलाबी फूल तुम्ही ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासत नाही. आपल्या तिजोरीमध्ये नेहमी पैसे असेच टिकून राहतात. त्याची कमतरता आपल्याला, आर्थिक टंचाई आपल्याला कधीही भासत नाही. घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीने काय करायचं आहे तर दर गुरुवारी कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा हा नक्की लावायचा आहे. त्यामुळे घराची चांगली प्रगती होते. पुढचा आहे घराच्या मुख्य दरवाजावर जो आपला प्रवेशद्वार असतो तिथे काळ्या दोऱ्यात बांधून 7 मिरच्या आणि 1 लिंबू दर शनिवारी तुम्ही नक्की लावायचं आहे. यामुळे काय होतं तर जी काही वाईट बाहेरची इडापिडा जी काय आहे ते तळून जाते आणि आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह शक्ती येत असते मुख्यद्वारापासून ती येत नाही, ती तिथेच थांबते. त्यामुळे दर शनिवारी हे तुम्ही नक्की करा. जेव्हा अमावस्या असते त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला तर घरातील सर्व जुनी किंवा फाटलेली कपडे, भंगार साहित्य जे काही आपल्या घरामध्ये जे आपल्याला लागणार नाही आहे, तुटलेलं फुटलेलं, ते अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घरातून बाहेर काढायचं आहे. पुढचं मंगळवारी आणि शनिवारी काय करायचं आहे तर घराच्या मुख्य दारावर गोमूत्र शिंपडा. तर यामुळे काय होईल, गोमूत्र शिंपडल्यामुळं काय होईल तर आपल्या घरातील ज्या वाईट शक्ती असतात, निगेटिव्हिटी असते ती निघून जाते, वाईट शक्ती पूर्ण नष्ट होतात. दर गुरुवारी बघा पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करायची आहे. तर बघा गुरुपौर्णिमेचा सुद्धा मी आजचा जो उपाय आहे तो मी सांगितला आहे की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल ना तर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून तुम्ही आंघोळी जर केली तर त्यामुळे काय होतं आपलं मन अगदी स्वच्छ होतं आणि आपलं भाग्य उजळतं. तर घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात किंवा देवघरात कोळ्यांची जळमटं अजिबात होऊ देऊ नका. खूप जणांच्या घरामध्ये आता बघा शेतकऱ्याच्या घरामध्ये तर होतातच, कारण ते येतात सारखे आणि प्रत्येक वेळेला आपण काढलो जरी ते तरीसुद्धा ते कंटिन्यू ते चालूच असतं. पण तरीही काय करा, जेव्हा तुम्हाला ते दिसतं कोळ्यांची घरं जळमटं जेव्हा झालेली असतात तेव्हा ते नक्कीच त्या वेळेला काढून टाका. कारण या गोष्टीमुळं काय होतं आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही, पण या गोष्टींमुळं काय होतं तर गरिबी यायला सुरुवात होते. घरात हातातून पैसा सुटतो, कितीही काम केलं तरी हातात पैसा राहत नाही आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना त्यासुद्धा या गोष्टींसाठी कारणीभूत ठरत असतात. त्यामुळं कोणताही चान्स किंवा कोणतीही रिस्क आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये अडथळा घ्यायची नाही. तर तुम्हाला काय करायचं तर रात्रीच्या वेळी कोणालाही दूध, दही किंवा मीठ अजिबात दान म्हणून देऊ नका. दान म्हणून राहू दे, पण जरी कोणी आपल्या घरी ती गोष्ट मागण्यासाठी जरी आलं, दूध द्या, दही द्या, मीठ द्या, तरीही रात्रीच्या वेळेला या गोष्टी अजिबात तुम्हाला द्यायचं नाही आहे. कारण या गोष्टी जर दिल्या तर काय होतं तर आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जाते. त्यामुळे या 3 गोष्टी आहेत त्या अजिबात तुम्हाला रात्रीच्या वेळेला द्यायचं नाही आहे. दिवसा तुम्ही दिले तरी चालेल, पण रात्रीच्या वेळेला या वस्तू कोणालाही द्यायचं नाही आहे. तर आपल्या पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा, जुनी बिलं जी लागणार नाही आहेत किंवा उधारीच्या चिठ्ठ्या अजिबात ठेवू नका. यामुळं काय होतं तर आपल्या हातामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये पैसाच टिकत नाही. दर शनिवारी घराच्या उंबरठ्याला दर शनिवारी हळदीचं पाणी लावायचं आहे. त्यामुळे नकारात्मकता आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करत नाही. नेहमी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये टिकून राहते. घरामध्ये बघा कडुलिंबाच्या पानांचा धूर आठवड्यातून एकदा नक्की दाखवा. त्यामुळे काय होतं तर आपल्या घरामधल्या माणसांचं सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहतं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्या तुम्ही घरगुती करू शकता, तर त्या तुम्ही नक्की करून बघा.
तर पुढचा उपाय आहे, देवघराच्या वर किंवा खाली कधीही कोणतंही वजनदार साहित्य किंवा पसारा अजिबात ठेवू नका. आपलं देवघर नेहमी स्वच्छ आणि नेहमी नीटनेटकं आणि कुठंही जास्त ओजड साहित्य, वजनदार साहित्य त्याच्यावरती अजिबात ठेवू नका. देवघर नेहमी सुटसुटीत ठेवा. सकाळी पूजा झाल्यानंतर शंख नक्की फुंकावा. कारण का, तर शंखाच्या नादाने काय होतं, तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो, ते वास्तुदोष सगळे दूर होतात. तर घरात कधीही हिंसक प्राण्यांचे किंवा रडणाऱ्या लोकांचे फोटो किंवा चित्रे अजिबात लावू नका. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरायला सुरुवात होते आणि ती निगेटिव्हिटीसुद्धा आपल्या जीवनामध्ये आपली प्रगतीमध्ये अडथळा आणू शकते. तर महत्त्वाच्या कामाची किंवा पैशांची गोष्ट काम पूर्ण होण्यापूर्वी बाहेर कोणालाही तुम्ही सांगू नका. काही लोकांना या गोष्टींवरती विश्वास नको, नजर लागणे किंवा असं आपण म्हणतो, असं वाटतं की आपल्या ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पण काही काही गोष्टी अशा असतात की त्याच्यावर विश्वास आपल्याला ठेवायलाच लागतो. तर बघा, आपण एखादं काम हातात घेतो तेव्हा काय होतं, तर आपण 4 जणांना सांगत सुटतो ते काम व्हायच्या आधी, आणि परत काय होतं की त्यामध्ये असं काही अडचणी येऊन जातात की ते काम होण्याआधीच पूर्ण थांबून जातं. त्यामुळं काय करा की एखादी गोष्ट, पैशाची गोष्ट असेल, आपल्या घरामध्ये काही आपण प्रॉपर्टी घ्यायचं असेल, तर ती जेव्हा तुमच्या मनात आहे ना, ते मनात ठेवा. घरच्यांसोबत डिस्कशन करा, पण ही गोष्ट बाहेर अजिबात सांगू नका. त्या गोष्टीला नजर लागण्याची शक्यता जास्त असते. तर बघा, तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत की ज्या तुमच्या जीवनात प्रगती होण्यापासून अडथळा आणतात. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकताय. असं काही नाही की त्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागणार आहे. तर खूप छोट्या गोष्टी आहेत आणि खूप छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. किंवा जर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही नक्की करा, अनुभव घ्या आणि तो अनुभव आमच्याशी शेअर करायला तुम्ही विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ खरंच मनपूर्वक शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.